सोनेई बेलेकरवाडी रस्त्यावरील धार्मिक प्रार्थना स्थळात धर्माला काळिमा फासणारी घटना घडली आहे। येथील एका चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना धमकावून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे। याबाबत मुलीच्या आईने सोनेई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। दिलेल्या फिर्यादीत त्यांनी असे म्हटले आहे की आम्ही मजुरी करून कुटुंबाची उपजीविका करतो। माझी मुलगी व भाची या इयत्ता 5वी मध्ये ताईसाहेब कदम कन्या विद्यालय सोनई येथे शिक्षण घेत आहेत। माझे पती व माझा सुमारे 3 वर्षापूर्वीच घटस्फोट झालेला असून सध्या मी माझ्या माहेरी आई वडिलांकडे राहते। माझ्या आईची मैत्रीण रयाबाई वैरागर ही तिचे पती उत्तम वैरागर यांच्यासह राजवाडा येथे राहण्यास आहेत। सन 2021 मध्ये नक्की तारीख व महिना आठवत नाही, रयाबाई वैरागर ही माझ्या आईच्या घरी आली व म्हणाली होती की तुझ्या आईचे दुखणे बरे होईल, तू बेलेकरवाडी रोडच्या चर्चमध्ये माझा नवरा पास्टर आहे, तू तुझ्या आईला त्यांच्याकडे घेऊन ये, ते तुझ्या आईला बरे करतील असे म्हणाल्याने मी व माझी बहीण असे आम्ही दोघी माझ्या आईला त्या चर्चमध्ये घेऊन गेलो होतो। तेथे आम्हाला उत्तम बळवंत बैरागर हे भेटले होते। त्यांच्याशी आम्ही आईच्या दुखण्याबद्दल चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला चर्चमध्ये माझ्यापेक्षा मोठे पास्टर आहेत, त्यांना बोलावून घेऊन आईच्या दुखण्यावर उपचार करू असे सांगून आईला नेहमी चर्चमध्ये येण्यास सांगितले। त्यानंतर आई नेहमी चर्चमध्ये जात होती। त्या दरम्यान उत्तम वैरागर यांना माझ्या आईने माझ्या घटस्फोटाबद्दल माहिती दिल्याने त्यांना आमच्या घरातील सर्व कौटुंबिक बाबी माहीत झाल्या होत्या। त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये मी, माझे आई वडील तसेच मुलगी व भाची असे घरी असताना पास्टर उत्तम वैरागर, पास्टर संजय वैरागर हे दोघे राहणार राजवाडा सोनई व पास्टर सुनील गंगावणे राहणार अहमदनगर हे आमच्या राहत्या घरी आईच्या उपचाराची प्रार्थना कामी आले होते। प्रार्थना करून आईचे दुखणे लवकर बरे होईल असे म्हणून तुमच्या दोन्ही मुलींच्या अंगात शैतान आहे, त्यांना पण चर्चमध्ये घेऊन या असे म्हणून पास्टर संजय वैरागर व पास्टर सुनील गंगावणे यांनी आमच्या घरच्यांना सर्वांना चॉकलेट देऊन दोघांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला होता। त्यावेळी मला लज्जा उत्पन्न झाली होती, परंतु ते दोघे पास्टर असल्याने त्यांचा हेतू वाईट नसावा असे मला वाटले होते। त्यानंतर ते तिघे आमच्या घरून निघून गेले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आई माझी मुलगी व भाची यांना घेऊन चर्चमध्ये उत्तम वैरागर यांच्याकडे गेली। तेथे त्यांनी प्रार्थना करून तुम्हा तिघींनाही चर्चमध्ये नेहमी प्रार्थनेसाठी यावे लागेल असे म्हणाले। त्यानंतर अंदाजे 5-6 वेळा आई दोन्ही मुलींना चर्चमध्ये प्रार्थनेसाठी घेऊन गेली। त्यावेळी उत्तम वैरागर हा माझ्या आईला म्हणाला की तुमच्यावरती जे संकट आहे ते या मुलींच्यातील शैतानामुळे आहे, आता तुम्ही प्रार्थनेला न येता या मुलींना पाठवत जा। त्यामुळे माझी मुलगी व भाची यांना मी अंदाजे 5-6 वेळा एकटे चर्चमध्ये पाठवले। त्यानंतर आज दिनांक 15/2/2024 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास मुलगी व भाची या शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे बेलेकरवाडी रोड येथील चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेल्या होत्या। त्यानंतर त्या दोघी 1 वाजेच्या सुमारास घरी आल्या। त्यानंतर काही वेळाने 3 मुले मोटरसायकलवर आमच्या घरी आले व त्यांनी भातात असं विचारलं। त्यावेळी मी त्यांना म्हणाले की हे त्यांचंच घर आहे, पण ते घरी नाहीत। त्यानंतर त्यांच्यापैकी एकाने त्याचा मोबाईल फोन मधील एक व्हिडिओ बघायला दिला व म्हणाला की हे बघा मावशी, त्या चर्च मधल्या माणसाने तुमच्या मुलीसोबत काय केलं आहे ते। त्यामुळे मी तो व्हिडिओ पाहिला तेव्हा चर्च मधील पास्टर उत्तम वैरागर हा माझी मुलगीच्या सोबत बलात्कार करीत होता। ते पाहून मी घाबरून गेले व माझे हातपाय गळाल्यासारखे झाले। मी तो मोबाईल फोन त्या मुलाकडे परत दिला। त्यानंतर ते तिघेजण त्यांच्या मोटरसायकलवरून सोनई गावच्या दिशेने निघून गेले। नंतर मी माझी मुलगी व भाची यांच्याकडे विचारपूस केली असता माझ्या मुलीने मला सांगितले की चर्च मधल्या बाबाने आम्हाला 1 महिन्यापासून गोड बोलून आमचे कपडे काढून आमच्या अंगावरून हात फिरवायचा व घाण गोष्ट करायचा। तेव्हा मी मुलगीला तू मला याआधी ही गोष्ट का सांगितली नाही असे विचारले असता तिने मला सांगितले की चर्च मधला बाबा म्हणाला होता की आपल्यातील ही गोष्ट जर तू तुझ्या घरच्यांना सांगितली तर तुझी आई व आजी मरून जातील, त्यामुळे आम्ही घरी काहीच सांगितले नाही। त्यानंतर माझी खात्री झाली की माझ्या घरी चॉकलेट घेऊन आलेले पास्टर संजय वैरागर व पास्टर सुनील गंगावणे यांनी माझ्या पाठीवरून फिरवलेला हात हा वाईट हेतूनेच फिरवला होता। झालेला सर्व प्रकार मी माझ्या वडिलांना व भावाला सांगून आम्ही सर्वजण पास्टर उत्तम वैरागर, पास्टर संजय वैरागर, पास्टर सुनील गंगावणे यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो आहोत।